आहेत राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। नमस्कार, आपण पाहताय लोकशाही मराठी। मी कमलेश सुतार। लोकशाही पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। महाराष्ट्राचं राजकारण गेली काही वर्ष नेहमीच तापलेलं असतं। तर काही वर्षांपूर्वी हा प्रश्न विचारला असता की राजकारण साधारणपणे किती वाजता तापतं, तर त्याचं उत्तर देता आलं नसतं। पण आता काही वर्षांपासून हे उत्तर आपल्याला नक्की देता येईल। महाराष्ट्राच्या राजकारणाची तापायला सुरुवात होते सकाळी 9 वाजता आणि ती तापवणारी व्यक्ती म्हणजे अर्थातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत। सकाळी 9 वाजता ते माध्यमांशी बोलतात आणि दिवसभरासाठी बातम्यांसाठी एक मोठा विषय मिळतो। त्याच्यावरनं कधी कधी वाद होतात, गदारोळ होतात, पण महाराष्ट्राचं राजकारण तापतं हे मात्र नक्की। म्हणून आज पॉडकास्टमध्ये आम्ही जेव्हा विचारलं होतं की पुढच्या पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कोणाला भेटायला आवडेल, तर अनेक प्रेक्षकांनी आम्हाला हे सजेशन दिलं होतं की संजय राऊत यांना तुम्ही पॉडकास्टमध्ये घेऊन या। आणि आज आपल्यासोबत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आपल्यासोबत आहेत। राऊत साहेब, खूप खूप स्वागत आहे पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या कार्यक्रमात। राऊत साहेब, जसं मी म्हटलं की राजकारण तापवण्याची सुरुवात सकाळी तुमच्यापासून होते। मला एक खरं अनेक दिवसांपासून हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। हे तुम्ही सकाळी ठरवून येतात की आज आपल्याला असं बोलायचं आहे आणि आज आपल्याला असा अजेंडा सेट करायचा आहे? असं मी कधीच माझ्या आयुष्यात केलं नाही। पत्रकार म्हणून कधी अजेंडा सेट केला नाही, नेता म्हणून केला नाही। अनेक गोष्टी सहज घडून जातात। खरं म्हणजे तुम्ही जो म्हणता सकाळी 9 वाजता किंवा 9:30 वाजता महाराष्ट्रातलं वातावरण आम्ही तापवतो, पण हे काय ठरवून होत नाही। मी सकाळी 9:30ला माझ्या कार्यालयात जाण्यासाठी बाहेर पडतो, तेव्हा मीडिया तुमचा थांबलेला असतो। मी कधी मीडियाला आमंत्रण देत नाही, तुम्ही 9 वाजता या, 10 वाजता। मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही कोणाला एखादा मीडिया, मग प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, बातमीसाठी कधी फोन केला नाही। माझ्या घरी थांबा असं कधी फोन केला नाही, सामनाच्या खाली थांबा। पण तुम्ही थांबता, त्याला मी काय करू? आणि मी कधीही स्वतःहून बोलायला जात नाही। तुम्ही मला धरून बसवता, काही प्रश्न विचारता, आणि शेवटी मी ज्या राजकारणात आहे तिथे संवाद हा महत्वाचा असतो। तसं तुम्ही दोन्ही राजकारणाचे फेज बघितलेत। म्हणजे हा एक फेज आहे, बाळासाहेबांच्या वेळेचं राजकारण वेगळं होतं, मधल्या काळातलं राजकारण थोडंसं वेगळं होतं, आता एकदम वेगळं आहे। तुमच्या मते, तुम्ही पत्रकार आहात म्हणून सुद्धा हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की हे नक्की कुठे बदललं? ह्याचं काही आपल्याला, जसं मी म्हटलं की आता मी सांगू शकतो की स्पेसिफिक राजकारण कधी तापतं, असं मी सहज म्हटलं गमतीने, पण जर तसं बघायचं झालं त्या पॅरामीटरमध्ये, तर हा नक्की टर्निंग पॉईंट कुठे आला राजकारणामध्ये? टर्निंग पॉईंट साधारण गेल्या 8-9 वर्षात जास्त आला। राजकारणामध्ये आमच्याशिवाय कोणी राहताच कामा नाही, ही जी मनोवृत्ती निर्माण झाली गेल्या 10 वर्षात, फक्त आम्हीच राहणार, दुसरं कोणाचा इतिहासही राहता कामा नाही, ती इतिहासात राहता कामा नाही, त्याने इतिहासात केलेलं कार्य सुद्धा आम्ही संपवून टाकू, या वृत्तीचे लोक ज्या क्षणी राजकारणामध्ये आले त्या क्षणापासून ही लोकशाही संपली। ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। राजकारणामध्ये खरं म्हणजे संवाद आणि संयम पाहिजे। आमच्या आधीच्या पिढीनं सुद्धा अनेक टीकेचे घाव सोसलेले आहेत। आम्ही पाहिलं यशवंतराव चव्हाणांवरती अत्यंत वाईट प्रकारची टीका झालेली पाहिली आहे। बॅरिस्टर अंतुले असतील, अन्य काही लोक असतील, दुर्गा भागवतांसारख्या व्यक्ती असतील, आणीबाणीनंतर आधी अनेकांना टीका झाल्या। बॅरिस्टर अंतुले राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांना तर पदावरून जावं लागलं सिमेंट अनेक विषयात। वसंतराव नाईकांवर टीका झाल्या, बाळासाहेब ठाकरेंवरती प्रचंड टीका व्हायची, शरद पवारांना अनेक आरोपांना तोंड द्यावं लागलं। पण तरी या सगळ्या प्रमुख नेत्यांनी माझ्यावर टीका करणारे, माझ्याविरुद्ध लिहिणारे आणि बोलणारे हे आयुष्यातनं उठले पाहिजेत, ते खतम झाले पाहिजेत, त्यांचा आवाज परत कधी बाहेर येता कामा नये, या भूमिकेने कधीच काम केलं नाही। किंवा त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांना उत्तरं दिली, आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, हीच लोकशाही आहे। पण तुम्हालाही त्याचा त्रास सहन करावा लागला। तुम्ही जसं विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, तुम्ही मधल्या काळात तुम्हाला अटक झाली, जेलमध्ये पाठवलं का? तर मी सध्याची जी राज्य व्यवस्था आहे दिल्लीची आणि महाराष्ट्राची, त्याच्यावर सातत्याने बोलतोय। 3 वर्षापूर्वी यांचं सरकार आम्ही येऊ दिलं नाही, त्यात माझा पुढाकार होता। आमची एक भूमिका आहे, ती भूमिका कोणाला पटो वगैरे न पटो ती मी मांडत राहणं, हा काय दोष नाही आहे किंवा हा काय अपराध नाही, हा काय राष्ट्रद्रोह नाही ना। पण अशा प्रकारे
आपण व्यक्त होत असताना जर कोणाला समोर आवडत नसेल तर त्यांनी प्रतिवाद करावा, त्यांनी कायद्याचा आधार घ्यावा. पण आमच्यासारख्या लोकांवरती खोटे खटले दाखल करून बदनामीच्या मोहिमा राबवून तुम्ही काय मिळवता? तुम्ही या देशाच्या संस्कृतीला आणि परंपरेला नख लावता. हा काय सिरिया पाकिस्तान नाही आहे, एक लक्षात घ्या. हा अफगाणिस्तान नाही आहे. इथे तुम्ही आज आहात, उद्या नसाल. या देशाची लोकशाही फार मोठी आणि महान आहे. 140 कोटीचा हा देश आहे, बरं का. आणि अमरत्व घेऊन कुणी आलेलं नाही या देशामध्ये. या देशामध्ये पंडित नेहरू सुद्धा आले आणि गेले, महात्मा गांधी आले आणि गेले, इंदिराजी आले आणि गेल्या, राजीव गांधी सुद्धा गेले. लोक येतात आणि जातात, पण देश टिकून आहे ना. पण राऊतसाहेब, आता तुम्ही म्हणतात की सत्ता टिकत नाही किंवा अमर नसते, कोणाकडे सत्तेचा अमरपट्टा नसतो. नुकतेच निवडणुका झाल्या, 3 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आली आणि अत्यंत कम्फर्टेबल अशी त्यांची सत्ता आली. तो असा होरा होता की इथे देशामध्ये बदलाचं वातावरण आहे, बदलत आहे, लोकांमध्ये राग आहे. तो निवडणुकीच्या मतपेटीत मात्र व्यक्त झालेला नाही. बदल होतो आहे, लोकांच्या मनामध्ये बदलाची भावना आहे. हे पत्रकारांना दिसलं, राजकीय विश्लेषकांना दिसलं, अनेक संस्थांना दिसलं. पण ही जी काय सुप्त लाट उसळली ही कोणाला काय दिसली नाही? तोच तर प्रश्न, का दिसली नाही? हा एक फार मोठी शंकेची पाल चुकचुकणारा जो प्रश्न आहे. का दिसली नाही? काय शंका आहे राऊतसाहेब? स्पष्ट शब्दात सांगा. स्पष्ट म्हणजे असं की आम्ही बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या हे सांगून आम्ही थकलो. याच्यामध्ये काय दबाव आहे न्यायालयावरती, इलेक्शन कमिशन तर हे पिंजऱ्यातला पोपटच झालेला आहे सरकारचा, इतर संस्थांप्रमाणे घटनात्मक संस्था आहे, पण त्यांना काय आवाजच नाही. बॅलेट पेपरवरती निवडणुका तुम्ही एकदा घ्या. बघा, त्या दिवशी आमची मागणी होती, उद्धव ठाकरेंनी केली, आम्ही सगळ्यांनी केली. त्या निकालानंतर फक्त एकदा घ्या निवडणुका बॅलेट पेपरवरती, एकदा घ्या आणि लोकांच्या मनातल्या शंका दूर करा. ह्या निवडणुका ज्या 3, 4, 5 राज्यातल्या झाल्या, त्यातलं प्रामुख्यानं मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड. याचं जेव्हा पोस्टल मतदान आलं, ते मोजलं, ते बॅलेट पेपरवरती येतं. ते बॅलेट पेपरवरती असतं, पोस्टाचं मतदान असतं. ठीक, त्यात 199 ठिकाणी काँग्रेस आघाडीवर आहे. हा ट्रेंड मानतो मी लोकांचा. हा ट्रेंड आहे. बॅलेट पेपरवरती जे मतदान आलं पोस्टातून, ते मोजलं गेलं आणि 199 मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्ष अगदी व्यवस्थित आघाडीवर आहे. हा कल आहे, हा ट्रेंड आहे. तुमचं स्पष्ट म्हणणं आहे का ईव्हीएम मध्ये गडबड आहे असं? बघा, लोकांच्या मनात शंका आहेत. मी दिलेलं माझं मत हे कुठे जाते लोकांना दिसतच नाही. मी बटन दाबतोय, ते बटन दाबलेलं माझं मत कुठे गेलं आहे आतमध्ये मशीनमध्ये, ते कोणाला पडलं आहे, हे जर तुम्ही पाहू शकत नसाल तर लोकांच्या मनात शंका असतील. परवा दिल्लीच्या विधानसभेत आपच्या एका आमदारानं त्याच्याविषयी परत प्रात्यक्षिक दाखवलं वारंवार. आणि ईव्हीएम मध्ये घोटाळा होऊ शकतो हा शोध लावणारे कोण आहेत? भाजपचेच एक नेते होते, स्वतः किरीट सोमय्या. हे सेना भवनात येऊन, शिवसेना भवनात येऊन बाळासाहेब ठाकरेंसमोर त्यांनी प्रेझेंटेशन दाखवलं होतं त्या काळात. डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी हे तर कोर्टात गेले होते की ईव्हीएमवर मतदान घेऊ नका, जगभरामध्ये ही पद्धत बंद झाली आहे, ही फ्रॉड आणि बोगस आहे, हे या मशीन हॅक होऊ शकतात. मी मागे एका ठिकाणी म्हटलं होतं की भारताला सध्याच्या राज्य करताना इस्रायलविषयी एवढं प्रेम काय आहे? ही सगळी टेक्नॉलॉजी जी आहे तिथून इथे आली. तिथून पेगॅसस आम्हाला माहीत नव्हतं ना. आमचे फोन कसे परस्पर ऐकले जात आहेत, आमचा डेटा कसा लीक होतो आहे. पेगॅसस आलं आहे, कुठून आलं? इस्रायलमधून आलं. अशा अनेक लोकशाहीला घातक असणाऱ्या अनेक यंत्रणा ह्या तिथून आल्याचं आता बोललं जात आहे. बरोबर. तुमचं म्हणजे तुम्ही म्हणतात की लोकांमध्ये शंका आहे, पण तुमची पण पक्ष म्हणून भूमिका आहे की ईव्हीएम. आम्ही वारंवार इलेक्शन कमिशनला मागणी केलेली आहे. आम्हीच काय, या देशातल्या सगळ्या प्रमुख पक्षांनी मागणी केली निवडणूक आयोगाकडे. पण सध्याचा निवडणूक आयोग हा निवडणूक आयोग आहे की भारतीय जनता पक्षाचं एक्सटेंडेड कार्यालय आहे? हे
याच्यावरती आता एकदा चर्चा व्हायला पाहिजे. तुम्ही आता निवडणूक आयोगाबद्दल दोन गोष्टी करत आहे. तुमचा फारच राग आहे म्हणजे पक्षाचा निवडणूक आयोगावरती. मागच्या सुनावणीच्या वेळेसही तुम्ही निवडणूक आयोगाबद्दल बोलला होतात, आताही तुम्ही निवडणूक आयोगाबद्दल बोलताय. आत्ता रिसेंटली उद्धव ठाकरेंनी एक पत्र पण लिहिलं आहे की आम्हाला हिंदुत्वाचा मुद्दाच वापरू द्या म्हणून. निवडणूक आयोग फार तुमच्या सध्या रडारवर. नाही, या सगळ्या प्रमुख घटनात्मक संस्था होत्या. न्यायालय असेल, राज्यपाल असतील, इलेक्शन कमिशन असेल, या सगळ्या प्रमुख घटनात्मक संस्थांचं जे काय पानिपत झालेलं आहे सध्या, त्याच्यामुळे ह्यांच्याविषयी आम्ही काय आदर ठेवणार. आम्ही आमचा शिवसेना पक्ष आहे बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला. त्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत. शरद पवारांनी स्वतः पक्ष स्थापन केला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. तो त्यांनी पक्ष गेल्या 20-25 वर्षात वाढवला, उभा केला. ते शरद पवार स्वतः इलेक्शन कमिशन समोर हयात आहेत, बसलेले आहेत. आणि इलेक्शन कमिशनला प्रश्न पडला, राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची, शिवसेना कोणाची. हा पक्ष उचलून ते सरळ दुसऱ्यांच्या हातात देतात. हे इलेक्शन कमिशन कसलं, हे कमिशनच आहे फक्त, बाकी काय. आता एक पत्र लिहिलं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रचार करावा आहे ना, का नाही. काय मागणी आहे? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून 6 वर्षासाठी त्यांना त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला इलेक्शन कमिशनने. का तर धार्मिक मुद्द्यावर प्रचार केला. आमच्या 5 आमदारांच्या आमदारक्या रद्द केल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, बरोबर आहे. पण या निवडणुकीत कालच्या या देशाचे गृहमंत्री हे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये जाऊन प्रचार करतात. भारतीय जनता पक्षाला मत द्या, तुम्हाला अयोध्येत रामलल्लाचं दर्शन फुकट आम्ही देऊ करून. हा धार्मिक प्रचार नाही का? आमचा विरोध नाही, पण हा आहे की नाही. मग ज्या कारणासाठी तुम्ही आमचं बाळासाहेबांचं मताचा अधिकार तुम्ही रद्द केलात, त्यांच्यावर कारवाई केली, आमच्या 5 आमदारांच्या आमदारक्या रद्द केल्यात, मग तोच कायदा तोच नियम या लोकांना का नाही. पण जेव्हा तुम्ही असा मुद्दा उपस्थित करता ना, तेव्हा तुमच्या हिंदुत्वावरती प्रश्न उपस्थित होतो. तुम्ही म्हणाल की राम मंदिराचं दर्शन देणं याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन जेव्हा घेतात तेव्हा तुमचं हिंदुत्व कॉम्प्रोमाइज्ड आहे, हिंदुत्व पातळ झालं आहे. कसलं पातळ आहे? आम्ही फक्त कायद्याची बाजू सांगितली. तुम्ही ज्या कारणासाठी आम्ही त्याग केलाय ना, आमचे आमदार आम्ही गमावले, बाळासाहेब ठाकरेंना त्रास झाला, या सगळ्याच्यात आम्ही त्याग केलेला आहे. मग तोच कायदा आता का लागू होत नाही? रामलल्लाचं मंदिर व्हावं म्हणून आमचा इतका त्याग कोणी केला नाही अयोध्येमध्ये. आता बाकी सगळे फुकटे आयते आहेत हिंदुत्वाचे. आता जे कावळे उडत आहेत बरं का, त्यांनी शरयू नदीचा किनारा कधी बघितला नाही, पण आम्ही ते शरयू नदी रक्तानं लाल असे उसळताना पाहिली आहे. त्यावेळेला प्रेतं कशी फेकली आतमध्ये, टाकली गोळ्यांनी जर्जर झालेली, हे आम्ही पाहिलंय ना. आम्ही होतो ना तिकडे, आम्ही आरोपी आहोत त्यातले. हिंदुत्वाचाच मुद्दा राहुल साहेब, वारंवार हा हिंदुत्व कॉम्प्रोमाइज्ड आहे, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे, हा वारंवार आरोप सध्या केला होता. तुमच्याच पक्षातनं आता एक भाग असणारे एकाचे एकनाथ शिंदे हे वारंवार हा प्रश्न उपस्थित करताय. ते कधी झाले हिंदुत्ववादी? हिंदुत्वामध्ये बेईमानीला स्थान नाही, माहिती आहे ना. प्राण जाय पर वचन न जाय हिंदुत्वाचं एक महत्त्वाचं अंग आहे. हिंदुत्वामध्ये गद्दारी, बेईमानी याला अजिबात स्थान नाही. तुम्हाला आत्ता सांगतो मी, एकनाथ शिंदे त्यांचे 40 काही लोक असतील बरं का, ते कधी हिंदुत्ववादी झाले? ज्या क्षणी त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून ते बाहेर पडले किंवा त्यांनी बेईमानी केली, त्या क्षणी त्यांचं हिंदुत्व संपलं. बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष तुमच्या मालकीचा कसा काय होऊ शकतो? ते म्हणतात मी बाळासाहेबांचा विचार मानतो. कोणता विचार? त्यांना सांगा ना, कोणता विचार? तुम्ही कोणत्या विचारानं पक्ष सोडलात? बाळासाहेबांचा विचार, आनंद दिघेचा विचार, आनंद दिघांचा विचार काय? बघा, आनंद दिघांना त्यांच्यापेक्षा जास्त आम्ही ओळखतो. गद्दारांविषयी आणि बेईमानांविषयी आनंद दिघे यांची काय ॲक्शन असायची त्या संपूर्ण खटल्यातला मी एक साक्षीदार आहे, कोर्टातला. बरं, मी विटनेस आहे त्या सगळ्या केसमधला, एक खोपकर केसमधला मी विटनेस आहे त्याच्यामध्ये. तर मला काय सांगतात हे, आम्हाला काय सांगतात हे? परत त्यांचं वारंवार म्हणणं असतं की आम्ही त्या मुद्द्यांवरती पक्ष सोडलाय. पक्ष त्यांच्याकडे कोणताही मुद्दा नाही.
डरपोकपणा या एका मुद्द्यावर त्यांनी पक्ष सोडला. डरपोक, घाबरून. सगळ्यांनी, अजित पवारांचा आणि त्यांच्या लोकांचाही तोच मुद्दा आहे आणि यांचाही. ही नामर्दानगी आहे. पक्ष संकटात असताना, पक्षप्रमुख ICU मध्ये असताना, आजारी असताना तुम्ही अशा प्रकारची कारस्थानं करता, पक्ष फोडण्याची, सोडण्याची. हे हिंदुत्व आहे तुमचं. याला तुम्ही हिंदुत्व म्हणता? हा संस्कार हिंदुत्वाचा? तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी म्हणताना विचार हे शिकवलं. 50-50 कोटी रुपये लोकांना दिले. हे आता रेकॉर्डवरती येईलच लवकरच. काय लोक इथून गेले काय सुरतला, हां, तिथून गुवाहाटीला काय गेले, गुवाहाटीवरून गोव्याला आले, गोव्यातून परत इथे आले. आज पहा ना तुम्ही, पुरवणी मागण्यामध्ये सत्ताधारी आमदारांना शेकडो कोटीची लयलूट, फक्त सत्ताधारी आमदारांना. बाकीच्या आमदार काय निवडून आले नाही. बाकीच्या आमदारांचे मतदारसंघ महाराष्ट्रात नाहीत. त्या जनतेला अधिकार नाही विकासाचा. जे तुमच्याबरोबर येतील त्यांना तुम्ही विकासाचा निधी देणार. महाराष्ट्रातली फाळणी तुम्हाला मान्य आहे लोकशाहीच्या माध्यमातून? तेही आमदार आहेत, तेही खासदार आहेत, ते सुद्धा लाखो लोकांचं नेतृत्व आणि प्रतिनिधित्व करतात. लोकांनी निवडून दिलंय. पण जो माझ्याबरोबर येईल त्याला मी पैसे देईन, जो माझ्याबरोबर येईल त्याला मी निधी देईन. ही जी विकृती आहे ना लोकशाहीतली, ती देशाला आणि या राज्याला मारक आहे. या राज्यामध्ये कधी घडलं नव्हतं. असेच आमदार गेलेत. राष्ट्रवादीसोबत नवाब मलिक होते. नवाब मलिक आणि तुम्ही एकेकाळी फार सकाळच्या 2 प्रेस कॉन्फरन्स गाजायच्या नेहमी. नवाब मलिक यांनी सुद्धा सरकारवरती कधी हायड्रोजन बॉम्ब टाकले किंवा त्यांनी अटॅक केला, पण आज तेच नवाब मलिक हा सत्तेतल्या पक्षांमध्ये कळीचा मुद्दा बनलेला आहे. नवाब मलिक नको म्हणून फडणवीसांनी एक पत्र लिहिलं काल. सत्ता महत्वाची नसते, सत्ता येते जाते, देश महत्वाचा, असं त्यांनी आम्हाला फार नवीन माहिती दिली त्यांनी, देवेंद्र फडणवीस यांनी. ही माहिती देशाला खरोखर नव्हती की देश महत्वाचा आहे, सत्ता येते जाते, देश सगळ्यांचा वर आहे. म्हणजे अत्यंत अशी अनोखी अशी माहिती त्यांनी आम्हाला दिली. आम्ही इतके वर्ष राजकारणात, समाजकारणामध्ये आहोत, पत्रकारितेमध्ये आहोत, आम्हाला माहीतच नव्हतं की देश महत्वाचा. आत्ता कळलं त्यांच्या पत्रातून. ढोंगा होय, हे ढोंग आहे. मुळातच अजित पवारांची जी टोळी आहे त्या टोळीतल्या अर्ध्या लोकांवरती नवाब मलिक ह्यांच्या इतकेच गंभीर आरोप आहेत ना. स्वतः अजित पवार यांच्यावरती प्रधानमंत्र्यांनी आरोप केलेले आहेत. स्वतः प्रफुल्ल पटेल यांच्यावरती याच पद्धतीचे आरोप प्रधानमंत्र्यांनी केलेले आहेत. नवाब मलिकांवरती त्यांचा आरोप आहे की त्यांचं दाऊदशी त्यांचा संबंध, त्यांनी व्यवहार केले. आर्थिक गुन्हेगार जो आहे हा देशद्रोहीच असतो, असं प्रधानमंत्र्यांचं म्हणणं आहे. हा आर्थिक दहशतवाद आहे. तुम्ही जेव्हा एखादी बँक लुटता, जनतेचे पैसे लुटता, त्यासाठीच तर ईडीची स्थापना झाली आहे ना. मनी लॉन्ड्रिंगचा कायदा जर तुम्ही वाचलात PMLA, तर तो देशद्रोहाविरुद्ध आहे असं हेच म्हणतात ना. मग जे आरोप नवाब मलिक यांच्यावरती आहेत ना, प्रफुल्ल पटेल यांच्यावरती तेच आरोप आहेत ना. त्यांनी सुद्धा त्याच प्रकारचा जमिनीचा व्यवहार इक्बाल मिर्ची केलाय ना. आणि UPA सरकारमध्ये प्रफुल्ल पटेल मंत्री होते तेव्हा याच भाजपने सोनिया गांधींना प्रश्न विचारलेत की असा मंत्री तुमच्या बरोबर कसा, ज्याच्यावर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप आहे. भाजपचं बघा तुम्ही, तुम्हाला रेकॉर्ड मिळेल. ते मोकळे आहेत. ते प्रधानमंत्री मोदींचं स्वागत करतात गोंदिया विमानतळावर. ते परवा मध्य प्रदेशच्या निवडणुका राजस्थान जिंकल्या म्हणून ते आणि त्यांचे सहकारी जाऊन हसत हसत गृहमंत्र्यांच्या स्वागताला जातात, भेटतात. मग हे ढोंग, हे दुटप्पी, डबल स्टँडर्ड कशा करतात? पण ही मंडळी सगळी तुमच्यासोबत होती एकेकाळी. बघा, अजित पवार नाही, अजित पवार होते, प्रफुल्ल पटेल असतील. आम्ही कुठे काय म्हणतो, यांची आजची जी भाषा आहे ना, हे आज बोलताना ते मोदींचं फार कौतुक करतात. बघा, ही भीती आहे, डर त्याला म्हणतो, ही भीती आहे. ईडी येईल माझ्या दारात, मला घेऊन जातील, मला अटक करतील. मला माहिती आहे पवारांच्या घरात काय झालंय. ते काय झालं आज सांगून टाका तुम्ही. आम्हाला अटक होईल, आम्हाला अटक होईल, आम्हाला तुरुंगात जावं लागेल, असं कोण अजित पवार म्हणाले. आम्हाला तुरुंगात जावं लागेल, आम्हाला अटक होईल, आपण BJP बरोबर जायला पाहिजे. एकनाथ शिंदे बोलले आहेत ना आमच्याकडे येऊन. एकनाथ शिंदे यांची काही वेगळी भूमिका नव्हती पक्ष सोडण्याआधी. आपण भाजप बरोबर जायला पाहिजे, नाही तर आम्हाला त्रास होईल.
या प्रकारचा. आपले लोक तुरुंगात जातील, आता हे आमचं वय नाही तुरुंगात जाण्याचं. जे एकनाथ शिंदेचं होतं ते अजित पवारांचं आहे ना. तुम्हाला एक प्रश्न एक पण थांबून तुला विचारतो. एकनाथ शिंदे मागे आदित्य ठाकरे सुद्धा पॉडकास्टमध्ये आले होते. त्यांनी हा सांगितलं की ते आम्हाला भेटले होते आणि त्यांनी हाच मुद्दा सांगितला. उद्धव साहेबांना ते भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला असा असा त्रास होऊ शकतो, आम्हाला भाजपसोबत जावं लागेल. तुमची आणि एकनाथ शिंदेची एक वेगळं तुमचं ट्युनिंग होतं. नक्की मला माहिती आहे, म्हणजे मी बऱ्याचदा बघितलंय ते तुमच्याकडे, तुमच्या घरी यायचं का तुम्ही त्यांच्याशी बोलता? नाही, माझ्या घरी यायचे बघा. त्यांच्याने माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. आज कसे आहेत? असं आहे की बघा, कितीही जरी हा जिव्हाळा असला तरी आज मार्ग वेगळे आहेत. असे माझे राज ठाकरेंशी संबंध होते ना, नारायण राणेंशी सुद्धा होते ना. मी असं कधीच नाकारलं नाही की आमचे खूप जिव्हाळ्याचे संबंध नव्हते. आम्ही एकमेकांचे अनेक वर्ष सहकारी होतो. आम्ही अनेक वर्ष एकमेकांचे मित्र म्हणून राहिलो. खूप जवळच्या नात्यानं आम्ही वागलो. आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी झालेलो आहोत, संकटात. पण माझ्या आयुष्यामध्ये कधीही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सोडून आपण दूर जावं हा विचारही कधी आमच्या मनात शिवला नाही. काही अनेक गोष्टी आम्हाला पटल्या नसतील, चुकीच्या वाटल्या असतील, तरी असं आम्हाला कधी वाटलं नाही, मला किंवा माझ्या कुटुंबातल्या लोकांना, की आपण याच्यापासून दूर गेला पाहिजे. किंवा आम्ही जे जात होते त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की आपण असा निर्णय घेतला तर नुकसान व्यक्तिशः आपलं किती होईल माहीत नाही, पण महाराष्ट्राचं आणि खास करून मराठी माणसाचं होईल हिंदुत्वानंतर. पण तुम्ही सांगायचं तेव्हा समजवण्याचा प्रयत्न नाही केला? ते सगळं जेव्हा सुरू होतं तेव्हा अनेक जण म्हणजे उद्धव ठाकरेंकडून काही मध्यस्थ त्यांच्याशी बोलत होते किंवा बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही नाही बोलण्याचा प्रयत्न, तुमचे एकनाथ शिंदेशी जास्त जवळचे संबंध होते? नक्कीच संबंध होते. ते जेव्हा आम्ही शेवटच्या त्या काळामध्ये अयोध्येला ते होते आमच्याबरोबर. बरोबर, त्याच्या काहीच दिवस आधी, म्हणजे बंड व्हायच्या 6 दिवस आधी 2-4 होते. तेव्हाही त्यांचे रात्री येऊन माझ्या रूममध्ये चर्चा व्हायची ना, असं नाही. काय बोलायचं ती चर्चा, म्हणजे कळू द्या महाराष्ट्राला त्या? तेच की आपण निर्णय घेतला पाहिजे. बरं, पण मग ते बोलत असताना कुठे कल्पना दिली होती की ते असं काही करणार आहेत? मला पूर्ण खात्री होती हे निघाले आहेत म्हणून. बरं, मला पूर्ण खात्री होती राहणार नाही आहेत. बरं. यांचं बघा, त्याच्या आधी गेल्या काही महिन्यापासून जग आता फार लहान झालंय अनेक साधनांमुळे. कळतं आपल्याला, मांजर डोळे मिटून दूध पिते, त्यांना वाटतं आपल्याला कोणी पाहत नाही, पण तसं नसतं. सगळं काही जगाला कळत असतं, पाहत असतो. तुमच्या मनातल्या भावनाही आता कळतात सगळ्यांच्या. पण असं त्यांनी ठरवलं होतं की पक्ष सोडल्याशिवाय आता मी वाचू शकत नाही. हिंदुत्व वगैरे काय, यांचं कसलं हिंदुत्व? हे हिंदुत्वासाठी गेलेत का? अजिबात नाही. भविष्यामध्ये भाजपमध्ये विलीन होतील हे. बरं, मुळात शिवसेना फोडायची हे भारतीय जनता पक्षाचं प्लॅन. राष्ट्रवादी काँग्रेस फोडायची. महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान हा खतम करायचा. अशा प्रकारे हे भाजपचं जुनं स्वप्न आहे आणि ते करायचं असेल तर आधी शिवसेना तोडली पाहिजे, शिवसेना कमजोर केली पाहिजे. शरद पवार हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे एक दिल्लीतलं प्रतीक आहे. मराठा नेता आहेत, त्यांचा पक्ष खतम करायचा. पण असे घाव घालून असे पक्ष संपत नाहीत, स्वाभिमान मारला जात नाहीत, किंबहुना तो जास्त मजबूतीनं उसळून वर येतो. तुम्ही आता म्हणालात की भाजपला शिवसेना तोडायची होती, ती शिंदेच्या माध्यमातून त्यांनी तोडली. मग तुमच्या लेखी मोठा विलन कोण आहे? भारतीय जनता पक्ष, शिंदे नाही. बघा, शिंद्यांसारखे लोक येतात आणि जातात. अनेक शिंदे निर्माण होतात पक्षामध्ये किंवा अनेक अजित पवार निर्माण करतील. पक्ष जागेवरच आहे. तुम्हाला इलेक्शन कमिशननी पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं म्हणजे तुम्ही शिवसेना असू शकत नाही. लोकांनी स्वीकारलं पाहिजे आणि लोक तुम्हाला अजिबात स्वीकारणार नाही. चिन्ह परत मिळेल तुम्हाला असं वाटतं की इलेक्शन कमिशनकडे? तुम्हाला खरं म्हणजे 1.5 वर्षापासून हा संघर्ष सुरू आहे. पण इलेक्शन कमिशन हे भारतीय जनता पक्षाचं एक एक्सटेंडेड ऑफिस, कार्यालय आहे. त्याच्यामुळे ते तसा निर्णय कसा काय घेतील जोपर्यंत त्यांना वरून सांगितलं जात नाही. पक्ष फोडतानाच ह्यांना सांगण्यात आलं तुम्हाला चिन्ह आणि पक्ष देऊ. बरं, शिंदे आणि हे अजित पवार आणि त्यांचे हे टोळी हे सगळं जे आहे, यांना हे वचनच आहे ना, पक्ष तुम्हाला देऊ, पक्ष तुमच्या हातावर ठेवू, न्यायालयाचे निर्णय आम्ही तुमच्या बाजूने देऊ, हे सांगतात लोक त्यांचे.
हे त्यांचे लोक जाहीरपणे सांगतात निकाल आमच्या बाजूने लागणार. हे कसं काय बोलू शकतात? यांना आत्मविश्वास दिलाय, यांना आत्मविश्वास दिलाय. पण तरी तुम्ही म्हणतात की हे सरकार जाणार आहे 31 तारखेला, तुम्ही मागे डेडलाईन दिली की हे जाणार आहे सरकार म्हणून, मग ते कुठल्या बेसिस? खरं म्हणजे सरकार 6 महिन्यापूर्वीच जायला हवं होतं, बरं. संविधानिक दृष्ट्या, कायद्याच्या दृष्ट्या आणि नैतिक दृष्ट्या. बरं का, हे मुर्द्याला सजवण्याचा प्रकार आहे. मुर्दा पडलेला आहे, जसं मम्मीज असतात ना, ठेवलाय, हालचाल दिसते, पण विश्वास आहे का? तर अजिबात नाही. कायदा नाही, सरकार 2 मिनिटं राहू शकत नाही. घटनेतल्या 10व्या शेड्यूलनुसार फुटीला मान्यताच नाही कोणत्या प्रकारे. बरोबर. नो स्प्लिट. पण आपल्या विधानसभा अध्यक्षांना पक्षांतराविषयी काही नैतिक अनैतिक ज्या गोष्टी आहेत त्याची जाण नाही, कारण त्यांनीच अनेक पक्ष बदललेले आहेत. त्यांना ती जाण नसेल तर तुम्ही काय अपेक्षा करणार? वेळ मारून नेत आहेत. वरून जसा आदेश येईल, घटनात्मक पदावर बसलेत ना, संविधानिक पाळा की तत्व. तुमचं असं म्हणणं की अध्यक्षांना पण वरतून ऑर्डर येतात? नक्कीच. वरतून म्हणजे कुठून? कुठून देणार? ऑर्डर देणारे 2च आहेत, बाकी कोण आहे दिल्लीतून? अध्यक्ष म्हणतायत की मी घटनात्मक पदावरती. अजिबात नाही, ते घटनात्मक पदावर बसलेले नाहीत. सध्या ते ट्रायब्युनल आहेत. बरं का, घटनात्मक पदावर जर बसले असते राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष वगैरे, तर त्याने अशा प्रकारची लोफरगिरी केली नसती. लोफर्स आहेत ते लोक. साहेब, ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि परत तुम्ही ट्रायब्युनल विषयी बोलतोय, त्याच्यावरती परत आक्षेप, कारण तुम्ही जेव्हा शब्द वापरतात ना ते बऱ्याचदा त्याच्यावरनं खूप वाद होतो. मी ट्रायब्युनल विषयी म्हणतोय. सध्या ते ट्रायब्युनल आहेत. ट्रायब्युनलनी निर्णय जो घ्यायला पाहिजे तो कायद्याच्या चौकटीत, घटनेच्या चौकटीत राहून घेतला पाहिजे. तुमच्या भावना मला समजू शकतो, तुमचा तो अधिकार आहे, तुम्ही विरोधी पक्षाला टीका करणं तुमचा भाग आहे. पण तुम्ही जेव्हा मग अशी भाषा वापरता, काय भाषा आहे? संजय राऊतांच्या भाषेत तुम्ही आज याच्यापूर्वी सुद्धा बऱ्याचदा तुमची वक्तव्य ही वादग्रस्त ठरलेली आहेत. तुम्ही कधी शिव्या देतात? मी अजिबात शिवी दिली नाही. याच्यापूर्वी मला तर इथे त्याचा उल्लेख इथे करायचा नाही. काय झालं? तुम्ही शब्द सांगा, मी कधी शिवी दिली असेल? तुमच्याकडनं अनेकदा उल्लेख झालेला आहे आणि अनेकांनी तुमच्यावरती आरोप ठेवले की संजय राऊत हे राजकारणाची पातळी खाली आणतात. अजिबात नाही. मी गेले अनेक वर्ष लिखाण करतो आणि मराठी भाषेत, मला मराठी भाषा चांगली माहिती आहे. बरं का, मला भाषेचं महत्त्व माहिती आहे आणि संस्कृती आणि संस्कार चांगला माहिती आहे. उत्तम भाषा मला येते मराठी. त्या मराठी भाषेचे विविध कंगोरे आहेत. भाषा संतांची असेल, साहित्यिकांची असेल, शाहिरांची असेल, मला माहिती आहे कोणता शब्द कुठे वापरायचा आहे. एवढं मला बाळासाहेब ठाकरे नक्की शिकवून गेले आहेत. मी जर एखादी शिवी दिली असेल तर मला दाखवा ही शिवी आहे म्हणून. आता आम्ही महाराष्ट्रात आमच्या ज्या बोलीभाषेमध्ये बोलतो तो एखादा शब्द येत असेल त्यात काय झालं? पण त्यांच्याकडे शिव्या म्हणून आता काय, मला टीव्हीच्या कॅमेऱ्यावरती त्या शिव्या सांगायच्या बनवलं एक रेकॉर्डवरती. परवा तुम्ही आपले एक नेते दत्ता दळवी, त्यांनी तर सभेत शिवी दिली मुख्यमंत्र्यांना उद्देशून आणि तुम्ही ती रिपीट करून सांगताय तिथे की याच्यात शिवी नाही म्हणून. आता याला कसं जस्टिफाय करणार? दत्ता दळवींनी काय सांगितलं? आज आनंदिगी असते, आनंदिगी असते, त्या गद्दारांना, अमुक 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 गद्दारांना चापकाने फोडून काढलं असतं. बरोबर आहे. शिवसैनिक आहे, रस्त्यावर संघर्ष करणारा शिवसैनिक आहे, संताप आहे, चीड आहे, त्या चिडीतून स्फोट होतो ना. आम्ही काय पंचतारांकित राजकारण करणारे लोक नाही. सामनाचे कल्चर आहे, एक वेगळी भाषा आहे. आमच्या तोंडात, आमच्या मनात ती भाषा असते. एखाद दुसरा शब्द येतो, त्याचा एवढा भाऊ काय करायचा? म्हणजे लोक घाणेरडं वागलेलं चालतात राजकारणात. राजकारणाची पातळी खालवलेली चालते. 50-50 कोटी रुपये देऊन माणसं फोडलेली चालतात. लोकांचं इमान विकलेलं चालतं. पण आमच्यासारख्याच्या तोंडातून एखादा शब्द बाहेर पडला की त्याचा इतका मोठा भाव होतो ना. ठीक आहे, तुम्ही ते जस्टिफाय करता सध्या, तुम्ही त्यांना म्हणताय की ही बोलीभाषेतला भाग आहे. पण ठीक आहे, आपण पुढे वळूया, थोड्याशा इतर गोष्टींकडे बोलणार. पण एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेतोय. ब्रेक नंतर संजय राऊत यांच्यासोबत आपण इंडिया आघाडीबद्दल बोलणार आहोत. कारण इंडिया आघाडीच्या या 3 निवडणूक निकालानंतर इंडिया आघाडीमध्ये सगळं काही अलवेल आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कुठे जाऊ नका, छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपण पुन्हा संजय राऊत यांची चर्चा करणार आहोत. बघत राहा लोकशाही पॉडकास्ट विथ कमलेश सुतार.
वीच प्रोफेशनल वॅक्स स्ट्रिप्सने प्रोफेशनल वॅक्सिंग परिणाम मिळवा, कारण यात आहे कूल जेल वॅक्स जो लहानात लहान केस सुद्धा सहजपणे काढतो. तर फक्त पील, अप्लाय आणि पुल आणि मिळवा मुलायम त्वचा 28 दिवसांपर्यंत. वीच प्रोफेशनल आता वॅक्सिंग स्वतः कुठेही कधीही. 55 इंच का टीवी लगाएंगे, 72 इंच का लगाते हैं, फ्रिज, डबल डोर वाला. प्राइमर कौन सा लगाओगे? अरे कोई भी लगा दो. कोई भी लगा दो. सर, राजू पेंट्स और कोई प्राइमर लगता ही नहीं. इतकी धूळ माती या विचाराने प्रयत्न सोडून देणं सोपं आहे, पण सोबत डेटॉल आहे तर सोपा मार्ग निवडू नका. पुढे जात राहा. पुढे जाण्याच्या मार्गावर धूळ, माती, जंतू, आजारपण तर येणारच. म्हणूनच माझा भरोसा फक्त डेटॉलवर, जो ठेवतो जंतूंपासून सुरक्षित आणि देतो पुढे जात राहण्याचा विश्वास. डेटॉल, कारण पुढे जात राहणं आहे जरुरी. साधारण गोळी घशाची खवखव एखाद्या मोठ्या समस्येचं चिन्ह असू शकते. म्हणून मेडिकेटेड स्ट्रेप्सिल्स जसे 2 ऍक्टिव्ह व्हायरस बॅक्टेरिया मारतात आणि देतात साधारण गोळीच्या तुलनेत दीर्घ आराम. आज एक्सपर्ट स्ट्रेप्सिल्स, आपल्या घशाचा डॉक्टर. मुलांनो, लंच टाइम, हात धुवून घ्या. सवय तर चांगली आहे, पण साबण शेअरिंग केल्यामुळे होऊ शकतं जर्म शेअरिंग आणि वारंवार धुतल्यामुळे ड्रायनेसही. म्हणून नवीन डेटॉल हँड वॉश. ह्याचा स्पर्शरहित थेंब देतो जर्म्स पासून संरक्षण आणि ह्याचा मॉइश्चर सील फॉर्म्युला हातांची आर्द्रता जपून ठेवतो. डेटॉल, हँड वॉशिंगचा एक्सपर्ट. आता ब्लॉक ड्रेन क्लिअर करण्यासाठी उकळतं पाणी आणि प्लंजरच्या जागी भरोशाच्या हार्पिकचा ड्रेन एक्सपर्ट. हे ब्लॉक ड्रेन मध्ये टाका. हे चिकटपणा आणि केस काढून सहजपणे ड्रेन उघडतं. ड्रेन क्लिअर करण्यासाठी आणा फक्त हार्पिक ड्रेन एक्सपर्ट. 21 वर्षापासून आमच्या सोबत लाखो पर्यटक आमच्या टूर कंपनीतून पर्यटन करून आनंदी झालेत. तुम्हीही व्हा. अधिक माहितीसाठी संपर्क करा. लायझॉल फिनाइल पेक्षा बेटर झालं तर स्वतःचं नाव बदलून टाकेन. चला क्लिनिंग टेस्ट करूया. आहे ना लायझॉल स्वच्छतेसाठी 10 पट उत्तम. पण फिनाइल तर स्वस्त आहे. स्वस्त? फिनाइलच्या 3 झाकण्याच्या तुलनेत लायझॉल फक्त 1 झाकण लागतं. लायझॉल करतं फिनाइलपेक्षा 10 पट उत्तम स्वच्छता, मारतं 10 पट जंतू आणि लागतं फक्त 1/3. बना स्मार्ट. करा लायझॉल स्टार्ट. मुलांनो, लंच टाइम, हात धुवून घ्या. सवय तर चांगली आहे, पण साबण शेअरिंग केल्यामुळे होऊ शकतं जर्म शेअरिंग. म्हणून डेटॉल हँड वॉश. ह्याचा प्रत्येक स्पर्शहीन थेंब देतो सामान्य साबणाच्या तुलनेत 10 पट उत्तम जर्म प्रोटेक्शन. उचला सुरक्षिततेचं योग्य पाऊल. डेटॉल, हँड वॉशिंगचा एक्सपर्ट. सर्वत्र एकच प्रश्न, भारताच्या नंबर 1 हार्पिक पेक्षा बेटर कोण आहे? हार्पिक पेक्षा कोणी बेटर ठरला तर संन्यास घेईन. तर मग तुम्हीच सांगा सायंटिस्ट साहेब. सॉरी अक्षय, हे हार्पिक पेक्षा बेटर आहे. संन्यास? त्याची गरज नाही अक्षय, कारण हार्पिक पेक्षा बेटर नवीन बेस्ट एव्हर हार्पिकच आहे. याचा नवीन फॉर्म्युला 5 मिनिटात 10 पट चांगली सफाई देतो आणि सुगंध सुद्धा दरवळतो. आता सुवासिक नवीन बेस्ट एव्हर हार्पिक वापरून पाहिलं नाही? मोठी ऑफर. आता डेटॉल प्रोमो पॅक वर मिळवा मॅक्सिमम संरक्षण आणि मॅक्सिमम बचत. ऑफर डेटॉलच्या सर्व मल्टीपॅक्स वर. पेंटिंग अच्छी कर लेते हो तुम. ये राजू पेंट्स की दीवार है, इन पे सब अच्छा लगता है. आज पाहूया बाथरूम स्वच्छतेत कोण जिंकेल, मेहनत सिंग की नवीन हार्पिक बाथरूम क्लीनर. मेहनत पाहूयाच. डिटर्जंटने खूप रगडा तरी डाग राहून जातात, पण नवीन दाट हार्पिक बाथरूम क्लीनर सहजपणे करतो 10 पट जास्त स्वच्छ. वा, इतकी चमक. आजच आणा नवीन हार्पिक बाथरूम क्लीनर. जास्त थिकर, स्वच्छता आणि मेहनतीची न फिकर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही बघताय लोकशाही पॉडकास्ट विथ कमलेश सुतार आणि आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत. राऊत साहेब, इंडिया आघाडीचं काय आता? इंडिया आघाडी अचानक निवडणुकांच्या निकालानंतर नूर बदलला आहे. आता हे मी पत्रकार म्हणून माझं ऑब्झर्वेशन सांगतोय. अचानक नितीश कुमार वेगळी भाषा बोलायला लागलेत. ममता बॅनर्जी या पुन्हा थोडंसं इन टँडम तुमच्यासोबत दिसत नाही आहेत. आताही तुम्ही हे सांगू शकाल का अगदी कॉन्फिडेंटली? म्हणजे मला पॉलिटिकल उत्तर नको आहे, मला तुम्ही खरंच खरी सिच्युएशन सांगा अशी माझी त्या अपेक्षा आहे की खरंच इंडिया आघाडी अजूनही तुम्हाला वाटतंय की ज्या जोरात सुरू झाली तशी आहे का आता? जोरात सुरू झाली, जोरात काम करत राहिली. निकालाच्या आधी हे 3 राज्यांचे 4 राज्यांचे जे काही निकाल लागायचे होते त्याच्या आधीच मल्लिकार्जुन खरगे आणि सगळ्या प्रमुख नेत्यांशी बोलून असं ठरवलं की आपण 6 तारखेला
भेटण्याचा प्रयत्न करू. तो निकाल लागायचे होते आधी. पण त्यातलं असं आहे की नितीश कुमार खरोखर आजारी होते. आम्हालाही माहिती आहे. त्यांनी त्या 4-5 दिवसात ते सगळे कार्यक्रम रद्द केले. M.K. स्टॅलिन यांच्या राज्यामध्ये प्रचंड पुराचा हाहाकार होता. चेन्नईचं विमानतळच वाहून गेलं जवळजवळ. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या राज्यात थांबणं गरजेचं होतं. विमानं उडत नव्हती. ममता बॅनर्जी यांच्या घरामध्येच लग्न होतं त्यांच्या भाचीचं. पण त्या म्हणाल्या मला माहितीच नाही आहे अशी कुठली बैठक होती. नाही, बैठक होती त्यांना माहीत होतं. पण त्यांचं म्हणणं की मला ऐनवेळी कळवलं. मग तेच उद्धव ठाकरे किंवा लालू यादव हे आम्ही येणारच होतो तिथे. इतर सगळे प्रमुख लोक होते. पण त्यानंतर असं ठरले की आता ही मीटिंग बहुधा 19 तारखेला होईल. बरं, तारीख ठरते 19ला होईल. आणि तेव्हा सगळे तुम्ही ज्यांची नावं घेतलेली आहेत हे सगळे लोक तेव्हा दिल्लीमध्ये बैठकीसाठी उपस्थित राहतील. पण कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे. म्हणजे इंडिया आघाडी शरद पवारांचा प्रस्ताव होता की ती फक्त केंद्रीय स्तरावरती न राहता राज्य स्तरावरती सुद्धा तिथे असायला हवी. तिथल्या स्थानिक पक्षांना महत्त्व द्यायला हवं. जे पक्ष विस्तार करू पाहत आहेत इतर राज्यांमध्ये, मग आम आदमी पक्ष असेल, समाजवादी पक्ष असेल, त्यांनाही काँग्रेसने सोबत घ्यावं. एक सगळ्यात मोठा निष्कर्ष जो काढला गेला या निवडणूक निकालांमध्ये तो म्हणजे काँग्रेसने एकेकोरपणा केला. अखिलेश सारख्या लोकांना त्यांनी तिथे सामावून घ्यायला हवं. चुकीचं आहे ते. त्याच्यावरती आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. काय चुकीचं आहे? काँग्रेसची एखाद्या राज्यामध्ये इंडिया आघाडीतल्या पक्षाचं अस्तित्व असेल तर त्यांच्याशी चर्चा व्हायला पाहिजे. आता राजस्थानमध्ये एक आदिवासींचा पक्ष आहे, राष्ट्रीय आदिवासी पार्टी वगैरे. त्यांची इच्छा होती माझ्या माहितीप्रमाणे की काँग्रेस बरोबर आपण युती करावी. आणि त्यांचे काही आमदार निवडून आलेत आत्ता. आणि 17 ठिकाणी ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत ज्यांच्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला. आता ह्या लोकांना सामावून जर घेतलं असतं तर कदाचित राजस्थानमधलं चित्र बदललं असतं थोडंफार. काँग्रेस नक्कीच 90 या आकड्यापर्यंत पोहोचली असते असं माझं मत आहे विश्लेषक म्हणून. मध्य प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या पक्षाचं काही भागामध्ये चांगलं अस्तित्व, काही जिल्ह्यामध्ये त्यांचा समाज असेल, त्यांचे काही लोक असतील. आधीच्या विधानसभेत त्यांचे 2 आमदार होते. 5 किंवा 6 ठिकाणी ते दुसऱ्या क्रमांकावर आले होते. त्याच्यामुळे अशा पक्षाला नक्की वाटणं साहजिकच आहे की इंडिया आघाडी म्हणून त्यांच्याशी चर्चा व्हायला पाहिजे. कमलनाथ म्हणाले कोण अखिलेश? हे अत्यंत म्हणजे हे चुकीचं आहे असं प्रकारे विधान करणं. कारण शेवटी ते एका राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचा सन्मान तर राखायलाच पाहिजे. आणि जर असं तुमचे स्थानिक नेते बोलत असतील तर दिल्लीमध्ये जे हायकमांड आहे त्यांनी याची दखल घेतली पाहिजे. यावर आता 19 तारखेला चर्चा होईल, 100% होईल. पण याच गोष्टींचा कुठेतरी फरक पडेल ना. बघा, आता माणूस चुकातून शिकत असतो. चुका झालेल्या आहेत त्यातून आता आपल्याला पुढे जायला हवं. भविष्यामध्ये अशा प्रकारच्या बघा काँग्रेसला धडा मिळाला. त्यांना वाटलं होतं की नाही झालं, त्यांचं टेक ऑफ ज्या पद्धतीनं व्हायला हवं ते झालं नाही. याचा अर्थ असा नाही की काँग्रेस पूर्णपणे संपली. जागा नसतील आल्या पण 40% मतदान त्यांनी घेतलंय. आणि हा आकडा निवडणुकीमध्ये सध्याच्या लोकशाहीमध्ये नगण्य नाही. 40%. काही ठिकाणी 1.5% फरक आहे, काही ठिकाणी 2% फरक आहे. पण हे सगळे घटक जर आम्ही एकत्र घेतले असं लक्षात आलं आता तर ही जी गॅप आहे ही सहज आम्ही भरून काढू शकतो. लोकसभेच्या निवडणुका लवकर होतील असं चर्चा सुरू आहे सध्या. कधी होऊ द्या. त्याच्या आधी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा. लोकसभा होईल, विधानसभा होईल, त्या तुम्ही टाळूच शकत नाही. पण तुमच्यामध्ये जर एवढी हिंमत असेल, दम असेल, आता जिंकलात ना 3-4 राज्य तुम्ही. लाट आहे ना मोदींची. हॅट्रिक करणार आहात ना तुम्ही 2024ला. मुंबई महानगरपालिका निवडणुका घ्या, पुणे महानगरपालिका घ्या, ठाण्याची निवडणूक घ्या. का घेत नाही? पण लोकसभा मार्चमध्ये होतील असं म्हणतात. होऊ द्या, आम्ही तयार आहोत. तुमची काय माहिती असं होईल? लवकर होतील निवडणुका? बघा, या सगळ्या गोष्टी आता तुम्ही सांगू शकत नाही या दिल्लीवाल्यांच्या डोक्यात काय आहे. कारण ते का कायद्यानं चालत नाही. कायद्याचं राज्य नाही आहे ना. जेव्हा कायद्याचं राज्य असतं तेव्हा आम्ही सांगू शकतो आता होतील.
महाराष्ट्रात काय असेल, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं काय चित्र, तुम्ही एकत्रित लढाल? कारण जागा वाटप हा पूर्वी सुद्धा तुमच्यामध्ये तिढा होता. आमच्यामध्ये जागा वाटपासंदर्भात अजिबात तिढा नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जवळजवळ आमच्या जागा वाटप झालेलं आहे. अच्छा, हा, काय फॉर्म्युला ठरला? हो ना, आम्ही ते आता इथे पण आमच्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, या 3 पक्षामध्ये साधारण उत्तम समन्वय आहे. आणि आमच्यामध्ये महाराष्ट्रात जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद तुम्हाला दिसणार नाही. पण 16-16-16 असं काय ठरलंय का? तो फॉर्म्युला जो का असेल तो असेल. पण या युतीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ असं काही नसणार की असेल, की शिवसेना मोठा भाऊ नाही, इथे प्रश्न जिंकेल त्याची जागा. बरं, जिंकेल त्याची जागा, ओरवडायचं नाही. उगाच लढण्याचा आकडा वाढवायचा आणि हारायचं नाही, हे सूत्र आहे. अच्छा, जिंकेल त्याची जागा, उत्तम उमेदवार, उत्तम चेहरा आणि खालची मांडणी आणि बांधणी हे आम्ही तिघांनी ठरवलेलं आहे. प्रकाश आंबेडकरांचं काय? ते प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर असतील. मग महायुतीसोबत, तुमच्या महाविकास आघाडीसोबत नक्की. बघा, पण त्यांच्या बघा, प्रकाश आंबेडकर जे आहेत हे फक्त महाराष्ट्राचे नेते नाहीत. हे फक्त दलितांचे किंवा एका समाजाचे नेते आहेत असं मी कधीच मानलं नाही. प्रचंड वारसा आहे आंबेडकर या नावाचा, त्यांच्या आजोबांचा, आणि अख्खा देश त्यांच्याकडे अपेक्षेने पाहत असतो. पण ते राजकारण कमी करतात. माझी अशी भूमिका आहे की त्यांनी मुख्य प्रवाहात येऊन आता या देशामध्ये काम केलं पाहिजे, आणि ते त्या दिवशी त्यांची पावलं पडतायत. त्यांचं उत्तम संघटन आहे, वंचित बहुजन आघाडी जी आहे त्यांची. त्यांनी मागच्या वेळेला महाराष्ट्रात चित्र दिसलेलं आहे. आता त्यांची मोठी सभा पण झाली आहे ना, कौतुकास्पद आहे. आणि ही जर वंचित बहुजन आघाडी जी बाळासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली आहे सगळ्यांना एकत्र घेऊन, ती जर आमच्याबरोबर असेल तर किमान 40 जागा आम्ही जिंकू लोकसभेच्या, किमान 40. असाच दावा महायुतीकडनं केला जातो. करू द्या ना त्यांना, 48 पैकी 50 जिंकू द्या. आम्ही कुठे म्हणतो, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे दावा करण्याचा. ते म्हणतात एकनाथ शिंदेकडे मतं आहेत का? अजित पवारांकडे मतं आहेत का स्वतःची? बरं, मला सांगा ना, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टोळीला लोकांनी का मतदान करावं, आणि लोक का मतदान करतील? कोणता पक्ष आहे? धनुष्यबाण किंवा शिवसेना हे नाव तुम्ही चोरला असेल, पण खाली जे केडर आहे, जो मतदार आहे तो ठाम आहे. म्हणून तर आम्ही म्हणतो ना, तुम्हाला जर त्याची चाचणी घ्यायची असेल तर महानगरपालिकांच्या निवडणुका घेऊन दाखवा. का तुम्ही त्यापासून दूर पळताय? घ्या ना, आमचं चॅलेंज आहे. कधी घ्या, शिवसेना तयार आहे. कधीही घ्या, तुम्ही आत्ता जाहीर करा. त्यांचं म्हणणं होतं निवडणुकांभोवतीच तुमचा सगळा राजकारणाचा फोकस आहे, लोक तुम्हाला नाकारणार आहेत असं एकनाथ शिंदे नेहमी म्हणतात. त्यांना म्हणू द्या ना, काही हरकत नाही. शेवटी हे कधी सिद्ध होईल? प्रत्यक्ष निवडणुका येतील, प्रत्यक्ष निवडणुका होतील, निकाल लागतील, त्यानंतर या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला बोलता येईल. मधल्या चर्चा सारखी व्हायची वारंवार की शिवसेना मनसे एकत्र येणार, आणि काय तुमच्या भेटी काहीतरी झाल्या, त्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असं म्हणायचं का? राज ठाकरे यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला. ते ठाकरे होते, पण त्यांनी काही शिवसेनेवर दावा सांगितला नाही या टोळीप्रमाणे. तर त्यांचं राजकारण त्यांना करू द्या. त्यांचा पक्ष त्यांना वाढवायचा पूर्ण अधिकार आहे. आणि शेवटी ह्या चर्चा होतच असतात, आणि राजकारणामध्ये सध्या चर्चेला वाव आहे खूप. या चर्चेला सेना मनसे एकत्र या चर्चेला पण वाव आहे. होऊ द्या ना, त्यात काय, चर्चा करायला काय हरकत आहे? तुम्ही त्याच्यात काय पुढाकार घेणार का? तुम्ही स्वतः दोघांचे मित्र आहात. बघा, मित्र आहे, पण शेवटी माझी भूमिका माझ्या पक्षाबरोबर ठाम असते. माझ्या जीवनामध्ये एक ध्येय मी कायम ठेवलं की आम्ही किती मोठे झालो तर आमचे पाय जमिनीवर आहेत, ते बाळासाहेब ठाकरेंमुळे. आज संजय राऊत तुम्हाला जो दिसतोय, राष्ट्रीय स्तरावर असेल, राज्यात असेल, पत्रकारितेमध्ये असेल, हे बाळासाहेबांनी घडवलेला हा मातीचा गोळा आहे. त्यांनी आम्हाला घडवलं ना.
आणि ज्याने आम्हाला घडवलं, बाळासाहेब ठाकरेंनी असेल, कुटुंब असेल ठाकरे, आम्ही आमचं इमान कधी विकणार नाही. काही मिळो अगर न मिळो, पण किंबहुना काही सोडण्याची वेळ आली तरी आम्ही सोडू. आम्ही तुरुंगात गेलो, आम्ही पक्ष नाही सोडला. आम्हालाही सांगण्यात आलं की यांच्याशी बोलतो, त्यांच्याशी बोलतो. आदल्या दिवशी अटक होण्याच्या आदल्या दिवशी पण मला सांगण्यात आलं, निरोप आले. मी बोललो काय होईल फार, तर उद्या मला अटक करून घेऊन जातील. पण जेव्हा मी बाहेर येईन किंवा मी आता बाहेर पडेन, मी लोकांना काय तोंड दाखव. मी झुकलो, मी वाकलो, मी गुडघे टेकले, मी इमान विकलं. मग मी कसला बाळासाहेब ठाकरेंबरोबर इतके वर्ष काढणार शिवसेने. ठीक आहे, जे होईल ते होईल, पाहून घेऊ. पण तुमच्यावर राहते दुसरा आरोप होतो की तुम्ही शिवसेनेत आहात, तुम्ही पवारांची बाजू खूप लावून धरतात. वारंवार म्हणतात की संजय राऊत आहेत शिवसेनेत पण बाजू म्हणतात शरद पवारांची. काय त्यात चुकीचं काय आहे? शरद पवार हे एक तर आमच्या महाविकास आघाडीचे प्रमुख स्तंभ आहेत. या राज्यांचे सरकार स्थापन झालं 2.5 वर्ष, ते त्यांच्या पुढाकाराने स्थापन झालं. मी त्यांच्याबरोबर होतो, आम्ही सगळे होतो. शरद पवारांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. राजकारणात, समाजकारणामध्ये एक बलदंड असं नेतृत्व या राज्यामध्ये पवार साहेबांच्या रूपाने दिल्लीमध्ये आहे. जर त्यांची एखादी भूमिका जर आम्हाला पटत असेल, शेतकऱ्यांच्या संदर्भात, काही सामाजिक कामासंदर्भात, काही राजकारणासंदर्भात, तर ती जर आम्ही मांडली आमच्या लोकांनी किंवा मी स्वतः, तर त्यात हे शिक्के कसले मारताय तुम्ही? मी शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरेंचा विचार हा माझा आत्मा आहे. पण अनेकदा यशवंतराव चव्हाणांच्या भूमिका आम्ही मांडत असतो ना, राज्याला दिशा देणारे. मग डॉक्टर आंबेडकर असतील, फुले असतील, हे का आमच्या पक्षाचे नव्हते ना? जसं तुम्ही म्हणता की उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा वारसा चालवत आहेत, अजित पवार हे शरद पवारांचा अजिबात नाही. नाही कसे काय? कसा वारसा चालवतील ते? आता मोदी शहांचा वारसा चालवतील, फार तर त्या फडणवीसांचा वारसा चालवत असतील. माणसानं कृतज्ञता जी असते ती फार महत्त्वाची गोष्ट आहे हिंदू संस्कृतीमध्ये. तुम्ही कृतज्ञ असलं पाहिजे. ज्या प्रकारची भाषा अजित पवार किंवा त्यांचे लोक माननीय शरद पवार यांच्याविषयी वापरतात, त्याला कृतज्ञता म्हणत नाहीत. शरद पवारच नसते तर अजित पवार कुठे असते? आज जे का स्थान आहे अजित पवारांना राजकारणामध्ये, अगदी धुळीतून जे वर नेलं ते शरद पवारांनीच नेलं ना. ते नसते. मी नेहमी म्हणतो बाळासाहेब ठाकरे नसते किंवा शिवसेना नसते तर आम्ही कुठे असतो? कृतज्ञता आहे, ती असायलाच पाहिजे. हा संस्कार आमच्यावरती ना. माझं अख्खं आयुष्य बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलं, मला माहिती आहे. फार जवळनं मी त्यांच्याबरोबर माझं आयुष्यात राहिलो. मी त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकलो आणि त्या मी आजही त्याचं आचरण मी ठेवतो. त्यात सगळ्यात मोठी गोष्ट असेल कृतज्ञता. हे ठेवतायत का? हे कृतज्ञ आहेत का सगळे? तुम्ही ज्या पद्धतीनं आज शरद पवारांवरती जे बोलताय हे शोभत नाही. एकनाथ शिंदे वगैरे जे लोक आहेत सगळे, त्यांनी ठीक आहे आम्ही तुमच्यावर टीका करणारच, कारण तुम्ही ज्या पद्धतीनं सोडून गेलात लोकशाहीमध्ये, आम्ही तुमच्यावर बोलणार. संयम सत्तेवर असलेला माणसाने ठेवला पाहिजे. ज्याच्या हातात पॉवर आहे, सत्ता आहे, तो नम्र पाहिजे. पण मग मला एक, तुम्ही मगाशी म्हणालात की तुमच्यासाठी भाजप मोठा विलन असं तुम्ही म्हणाल की त्यांनी पक्ष तोडला. मग ही मंडळी उद्या समजा परत आली, सगळी नाही येणार ते. त्यांनी इच्छा दर्शवली, त्यांच्यातले काही लोक आले. नाही होणार. दरवाजे बंद आहेत, कधीच नाही. खिडकी पण उघडी नाही. पुढे बोला. त्यांच्यासाठी कुठलाही जर आम्ही ही तडजोड आता केली तर गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही जे भोगलंय, जे शिवसैनिक भोगतोय, खोट्या केसेस, मारामाऱ्या, शाखांवर हल्ले, खोटे आरोप, बदनामी तंत्र, मग लढणारा जो आमचा शिवसैनिक आहे, जो मराठी माणूस आहे बरं का, त्याचं मनोधैर्य खचेल. आता तडजोड नाही, आता तुकडाच पडेल आणि पडलाय. यापूर्वी सुद्धा शिवसेनेतून लोक सोडून गेले, लक्षात घ्या. आज कोण काहीतरी म्हणत होतं, त्या कोणत्या विधान परिषदेचा उपाध्यक्षा नीलम गोरे म्हणाले, त्यांना शिवसेना माहीत नाही. बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेना फुटली नसती. त्यांना काय माहिती आहे? बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीमध्ये छगन भुजबळ गेले आमदारांसह. बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीमध्ये नारायण राणे गेले. बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत राज ठाकरे गेले. पण शिवसेना ही तशीच आहे.
ती वाढत गेली. तुमच्यासारखे लोक आले आणि गेले. तुम्ही ठाकरेंवरती एक सिनेमा केला, त्याचा पहिला भाग झाला, तुम्ही म्हणाल की दुसरा भाग येणार आहे. कुठपर्यंत आलाय काम? चालू असतानाच तुमची ती काय ते ईडी आमच्यापर्यंत पोहोचली आणि आमच्या म्हणजे कागद सगळे आमचे गोळा करून घेऊन गेले. त्यात ते स्क्रिप्ट सुद्धा आहे. ईडी स्क्रिप्ट पण घेऊन गेलाय. जे काय कागद घेऊन गेले त्याच्यामध्ये असे न बघता जे कागद उचलून घेऊन गेलेले आहेत ते. आता बघू आता त्यातून काय, म्हणजे असं आहे की कोणत्या प्रकारे काम चालतं. कागद तपासता, घेऊन जा. पण तो ठाकरेंसोबतच तुम्ही जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर पण सिनेमा सगळे घेऊन गेले, त्याचं पण स्क्रिप्ट गेलंय. त्यांना वाटतं हे बहुमोल ठेवा आहे, त्यांनी बघितलं पण नाही कोणी त्या संदर्भात. पण तो आमच्यासाठी तो बहुमोल ठेवाच होता ना, त्याची किंमत नाही. आता नव्यानं लिखाणाचं काम सुरू आहे परत माझ्याकडून. कसा असणार सिनेमा? परत तेच साच्यात होणार आहे की काय वेगळा? नाही. हा एपिसोड त्यात असणार आहे का? कोणता? सध्याच्या सत्तांतराचा? नक्कीच असायला पाहिजे. जर आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर धर्मवीर 2 निघू शकतो. मी खरं त्याच्याकडे येणार होतो की बघा, तो चित्रपट तुम्ही पहा. पहिला धर्मवीर. आनंद दिघे असे नव्हते. बरं, आनंद दिघे असे नव्हते. पण ते आता काही गोष्टी ज्या पद्धतीने दाखवल्यात, तो चित्रपट आनंद दिघ्यांवरती आहे की सध्याच्या मुख्यमंत्र्यांवरती आहे, तो प्रश्न लोकांना पडला. नाही, धर्मवीर आला पहिला तर तेव्हा महाराष्ट्रात सत्तांतर घडलं. धर्मवीर 2 येतोय तर आता काय होईल अशी उत्सुकता आहे. मला माहित नाही काय, मी काय त्याचा फार विचार करत नाही. मी काय तो सिनेमा पाहिला नाही, मी फक्त ऐकलं. पण मी एवढं म्हटलं, अरे दिघे साहेब असे नव्हते. दिघे साहेबांची भाषा, दिघे साहेबांच्या भूमिका, त्यांच्या विचाराची पद्धत, बरं का, हे आम्हाला माहिती आहे. या मुंबई शहरातलं अनेक गोष्टी आम्ही पाहिल्या, राज्यातल्या राजकारणातल्या, बरं का, नेतृत्वापासून राजकीय तर अंडरवर्ल्डपर्यंत मला माहिती आहेत ना माणसं. कोण काय होतं, कोण काय आहे, कोणाचं काय भूमिका होत्या, आम्ही सगळं जवळून पाहिलं आहे. ही नजर मेली आहे बघून आमचं सगळं त्यावेळेला. तुम्ही आज एक पुन्हा धर्मवीर 2चा तुम्ही उल्लेख करत असताना सगळ्यात महत्त्वाचा तुमचा म्हणणं होतं की आनंद दिघे असे नव्हते. परवा जेव्हा सिनेमाचा काय मुहूर्त झाला की काय त्याचा सुरुवात झाली शूटिंगला, तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले की बऱ्याच गोष्टी पूर्वीचा सिनेमा काढताना खूप कंट्रोल होता, आता कंट्रोल नाही, आता बऱ्याच गोष्टी सांगता येतील. बघा, एकदा एखाद्या कथेला काल्पनिक स्वरूप, तुमच्या भाषेत त्याला फिक्शन म्हणतात. फिक्शन तुम्ही काही करू शकता, तुमच्यावरती काय म्हणता नाही. आज तुम्ही सकाळी एक आरोप केला जाता, आता विचारता तुम्ही तानाजी सावंत त्यांच्यावर सध्या काल केला. हो, आजही तुम्ही त्याच्याबद्दल बोला की तुमच्याकडे पुरावे आहेत. बघा, पुरावे मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पाठवले. मी त्या पत्रात माझ्या स्पष्ट लिहिले आहे. मी जे 15-16 मुद्दे जे टाकलेले आहेत, कशा प्रकारे महत्त्वाच्या पदांचा ऑक्शन पद्धतीनं बदल्या बढत्या आणि नेमणुका होत आहेत, हे मी पुराव्यासह दिलं आहे. आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये ते सगळं पोचलं आहे, माझ्याकडे ते मिळाल्याची पावती आहे. मुख्यमंत्री कार्यालयातले काय अधिकारी त्यात सहभागी आहेत, मुख्य म्हणजे त्या सगळ्या घोटाळ्यात. आता या सगळ्या विषयावरती जर नीतिमत्ता वगैरे फडणवीस म्हणतायत, ते या राज्याचे गृहमंत्री आहेत. महात्मा फुले आरोग्य योजना जी आहे, त्यात सगळ्यात मोठा घोटाळा आहे. जिल्ह्यातले जे सिव्हिल सर्जन नेमणुका, आरोग्य संचालक, आरोग्य उपसंचालक, या नेमणुका पैशाशिवाय होतच नाही आहेत, रेड कार्ड ठरलेले आहेत. बरं, हे मी सांगतोय का? जा तुम्ही, आपण एक जबाबदार वृत्तवाहिनी आहे, शोधपत्रकारिता आपण केलेली आहे, आपण आता अभ्यास घ्या. मी जवळजवळ 3,500 पानांचा संपूर्ण तो माझ्याकडली माहिती जी आहे त्या प्रती काढून मी मुख्यमंत्री कार्यालयात दिल्या ना, पाहूया ना काय करतात ते. तुम्ही पुरावे सादर का करत तुमच्याकडे असलेले? आता मी सादर कुठे करणार? योग्य व्यासपीठावर करणार, मुख्यमंत्र्याकडे देणार ना. त्यांच्या खात्याचे मंत्री आहेत, तुम्हाला हवे असेल तुम्हाला देईन मी, तुम्ही कधीही घ्या माझ्याकडून पुरावे. मी म्हणजे काय हवेत वार करणारा कोणी नाही आहे. टार्गेट करायचं म्हणून टार्गेट करायचं एखाद्याला अजिबात नाही. मी दादा भुसेवरती आरोप केले, ते आरोप नव्हते, ते फॅक्ट आहे.
गिरणा मोसम सहकारी साखर कारखाना बचाव या नावाखाली 178 कोटी शेतकऱ्यांचे गोळा केले. कुठे कारखाना वाचला का? शेतकऱ्यांच्या पैसे पावतायत ना, हजारो रुपयांचा माझ्याकडे. शेतकरी विचारतायत, शेतकरी रस्त्यावर तो उतरला. हा काय आरोप झाला? हा पुरावा काय पाहिजे तुम्हाला अजून? लोक कोर्टात गेलेले आहेत त्या संदर्भात. दौंडचा भीमा पाटस सहकारी साखर कारखाना 500 कोटीचं थेट मनी लॉन्ड्रिंग आहे. राहुल कुल आमदार भाजपचे, खासम खास देवेंद्रजींचे. पण 500 कोटी 200 कोटी या सगळ्यांवरती काही होणार नाही. पण 2 लाख 5 लाख 10 लाख सामान्य माणूस आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्यावरती ईडीच्या कारवाया, EOWच्या कारवाया बघा ना, कोट्यावधी रुपये. आता हा जो आरोग्य खात्याचा उद्या किंवा परवा 550 ते 600 कोटीचा घोटाळा मी तुम्हाला देतो. काय आताच सांगून टाका. बघा, 50 ते 55 कोटी रुपयाचं टेंडर हे 550 कोटीपर्यंत गेलं. क्रिस्टल नावाची कंपनी आहे भाजपच्या एका नेत्याची, क्रिस्टल. त्यांना एक काम दिलं आहे. 30% कोणाकडे गेले त्यातले माझ्याकडे माहिती आहे. कोणाकडे गेले? कोणाकडे जाणार आहे राज्यात सध्या? म्हणजे आरोग्यमंत्र्यांकडे गेले की आणखी कोणाकडे जाणार? आरोग्यमंत्र्यांकडे गेले बरं का, कोणाकडे जाणार? अहो 55-50 कोटीचं टेंडर जे होतं आरोग्य सेवक पुरवण्याचं, ते 550 कोटीपर्यंत जाते या राज्यामध्ये. मंजूर होतं. ती एका भाजपच्या नेत्याची कंपनी क्रिस्टल. सगळ्यांना माहिती आहे क्रिस्टलचे मालक कोण आहेत. येईल ना, ते येईल सगळं. तुम्ही आमच्या लोकांना टाकताय ना आतमध्ये. तुमचे लोक सुद्धा जाणार 2024ला, लक्षात घ्या. पण मग सुडाचं राजकारण होणार नाही का? नाही, त्यांनी तुम्हाला 8 कायद्याचं राज्य आहे ना. का भ्रष्टाचार दाबायचा का? मग तुम्ही खोटी प्रकरणे केलीत ना, मग खरी प्रकरणाची चौकशी आणि चर्चा होऊ द्या की. बघा, एक म्हण आहे आपल्यामध्ये, हर कुत्ते की दिन आते. प्रत्येकाचे दिवस येतात. तुम्ही तिथे आहात, आम्ही इथे आहोत. आज आम्ही जात्यात, तुम्ही सुपात आहात, हे उलटं होईल. सुरुवात कोणी केली, शेवट आम्ही करू. ठीक आहे. तुम्ही तुरुंगातल्या आठवणींवरती पुस्तक लिहित होतात, संपत आलंय. काय त्यात नवीन आम्हाला काही एखादी माहिती मिळणार आहे का? नाही, आता काय नवीन का असणार? नवाब मलिकांना सुद्धा विचारा तुरुंगातले अनुभव काय असतात. अनिल देशमुख पण होते आमच्याबरोबर. प्रत्येकाची वेदना काय आहे शेवटी. राजकीय सुडाच्या या कथांना कुठेतरी अंत, पूर्णविराम मिळाला पाहिजे. याआधी सुद्धा राजवटी होत्या. अशा पद्धतीनं कोणी, घृणास्पद पद्धतीनं कोणी राजकारण केलं नाही. कायद्याचा इतका गैरवापर कोणी केला नाही, लक्षात घ्या. लढाया लढलो ना आम्ही, रस्त्यावर लढलो. हिंसाचार झाला, रक्तपात झाला असेल, आरोप प्रत्यारोप झाले असतील. बॅरिस्टर अंतुले सुद्धा खटल्याला सामोरे गेले, अनेक लोक गेले. निलंगेकर पाटलांचं मंत्रिपद गेला असेल, मुख्यमंत्रीपद गेला असेल. आमच्यावरती, आमच्या मंत्र्यांवरती आरोप झालेले आहेत. पण ही जी पद्धत आहे ना, हे गुजरात मॉडेल, हा देश मोडेल अशी हे मॉडेल आहे. शेवटचा प्रश्न दादा ना, तुम्ही आणखी एक बाकीत काही दिवसांपूर्वी केलंय, त्याचे आता दिवस आले. तुमचं म्हणणं होतं की सत्तांतर होईल, अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात की मुख्यमंत्री बदलू शकतात, अशा तुमचं बाकीत आहे. आज महाराष्ट्राच्या सरकारमध्ये बेबनाव आहे. 2 मुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री यांच्यामध्ये विसंवाद आहे, लक्षात घ्या. हे मी जबाबदारीनं सांगतोय. यांच्यामध्ये विसंवाद आहे पूर्णपणे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना जावंच लागेल. या देशातला कायदा कोणाच्या कोठीवर नाचत नाही. अजून प्रयत्न होतो आहे, पण ज्यांनी या देशाची घटना आणि कायदा संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना जावं लागलं. मग ते इंदिराजी असतील किंवा अन्य कोणी असतील. या देशाला एक परंपरा आहे, या देशाला एक पावित्र्य आहे. सोपं नाही आहे, त्यांना जावंच लागेल. आणि पक्ष फोडताना हे जे दिल्लीतले लोक बसले आहेत, त्यांनी प्रत्येकाला प्रॉमिस केलं आहे, तू मुख्यमंत्री, तू मुख्यमंत्री, पार्टी तुम्हारी. त्याच्यामुळे आता रांगेत आहेत लोक. पण मग कधी हा बदल होणार आहे, कधी व्हायला पाहिजे. तुमचं भाकीत, तुम्ही तुमच्या भाकीतावर ठाम आहात? नक्कीच, नक्कीच. एक राजकीय नेते एक लक्षात घ्या की काही दिवसापूर्वी, 4 दिवसापूर्वी बावनकुळे
ज्यांनी शपथ दिली त्या विदर्भात, पुढले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शपथ घ्या, बरोबर ना? 12 तासात त्यांना माघार घ्यावी लागली. 12 तासात. कंट्रोल दिल्लीकडे. तुम्ही नाही ठरवायचं, आमदार नाही ठरवणार. तुम्ही म्हणता दिल्लीला काय हरकत असली पाहिजे फडणवीस मुख्यमंत्री होत आहे असं म्हणायला? ते तर भाजपचाच मुख्यमंत्री होत आहे असं म्हणतात. मग त्यांना अनेक राज्यामध्ये त्यांच्या पक्षातलं मजबूत नेतृत्व संपवून दुबळं पांगळं नेतृत्व राज्यावर बसवायचं, म्हणजे भविष्यात कोणी कोणाला आव्हान देऊ नये दिल्लीला, आणि महाराष्ट्र पूर्ण पांगळा करायचा आहे. तुम्ही दोन इथे वाक्य बोलतात. एक, फडणवीस हे मजबूत नेतृत्व असं तुम्ही म्हणतात, आणि दुसरी गोष्ट त्यांना मजबूत असल्यामुळे बाजूला सारण्याचा. शिवराज सिंग चव्हाणचं काय होते बघा भविष्यामध्ये, वसुंधरा राजेंचं काय होते पहा भविष्यामध्ये, रमण सिंगचं काय होते पहा भविष्यामध्ये. मला माहिती आहे, आम्ही दिल्ली फार जवळून पाहतो, राजकारणही पाहतो. फडणवीस हे मजबूत नेतृत्व आहे, त्यांना संपूर्ण आम्ही त्यांना पाहिलंय की त्यांच्यामध्ये आताचे जे काही 2 उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यापेक्षा नक्कीच त्यांच्या क्षमता आहे चांगलं काम करण्याची. थोडंसं त्यांनी आपली जी वृत्ती त्यांच्या, पूर्वी असे नव्हते ते, पूर्वी नव्हते असे ते. पण त्यांना संपवण्याचा प्रयत्न असं तुम्ही म्हणतात केंद्रीय नेतृत्व पक्षातून होतोय, दिल्लीतनं की महाराष्ट्रातनं? दोन्ही ठिकाणून होत आहेत, आणि झालं ना. आज देवेंद्र फडणवीसांचा काय व्हावी, ज्याला पण तुम्ही म्हणतो ना, काय आहे, या राज्याचं नेतृत्व त्यांनी केलं मुख्यमंत्री म्हणून. आज त्यांना त्यांची फाईल शिंदेकडे पाठवावी लागते, की त्यांना ज्युनियर आहेत. मला आठवत आहे हे सरकार बनत असताना आमचं अजित पवार वारंवार विनवण्या करत होते, आम्ही शिंदेच्या हाताखाली काम नाही करणार म्हणून. त्यांना मुख्यमंत्री करा ते याद राखा. अच्छा, आज करतायत ना. आम्ही शिंदेच्या हाताखाली काम करणार नाही. त्यांनी अजून 2-3 नावं घेतली, पण आम्हाला चालणार नाहीत, ज्युनियर आहेत ते आम्हाला फार. असे कोणती मजबुरी आहे की तुम्ही त्या ज्युनियर माणसाच्या हाताखाली भांडी घासताय? हा एक प्रश्न आहे ना. म्हणजे काहीतरी मजबुरी आहे, कुठेतरी तुम्ही तडजोड अशा पद्धतीने तुम्हाला करावी लागते की तुमची मजबुरी आहे राजकारण. मग तुम्ही सांगा आमची मजबुरी आहे. ठीक आहे सर, तुम्ही बऱ्यापैकी आज काही उत्तरं तुम्ही तरी टाळली अशी स्पष्टपणे बोलायची, तर तुम्ही बऱ्यापैकी तुमच्या रोखठोक पद्धतीने आज या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊन तुमचं भाकीत कुठपर्यंत जात आहे हे आम्ही बघणार आहोत. आणि आगामी काळात जसा 2019च्या महाविकास आघाडीचं सरकार येण्यात तुम्ही एक महत्त्वाचा रोल त्यात होता, आगामी काळात तसंच इंडिया आघाडीबाबत तुमचा रोल काय असेल हे देखील आम्ही खूप जवळनं बघणार आहोत, आणि त्याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे. आज तुम्ही पॉडकास्टमध्ये आलात, तुमचे खूप खूप आभार. पॉडकास्ट विथ कमलेश सुतारमध्ये आज आपण इथेच थांबतोय. आज आपल्यासोबत होते शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत. आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की कळवा, आणि पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कोणाला भेटायला आवडेल हे देखील नक्की आम्हाला कळवा. बघत राहा लोकशाही मराठी. लोकशाही पॉडकास्ट विथ कमलेश सुतार. सहप्रायोजक आहेत राजयोग पेंट्स. खुशियां आपकी, रंग हमारे. ये किसका घर है? माँ, अपना